नमस्कार मित्रांनो, स्टडी फर्स्ट एमपीएससीच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। सो आपल्या रिव्हिजन सिरीजमध्ये ह्या लेक्चरमध्ये आपण अर्थशास्त्राचं रिव्हिजन करतोय आणि ह्यामध्ये अर्थशास्त्राच्या निगडीत दोन कन्सेप्ट ती म्हणजे पैसा आणि पैशाचा साठा या संदर्भात आपण टॉपिक अभ्यासणार आहोत, त्यांची रिव्हिजन करणार आहोत। सो चांगल्या पद्धतीने हा लेक्चर तुम्ही ऐकून घ्या आणि यामध्ये ह्या सगळ्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या लक्षात घ्या। सो सर्वप्रथम आपण पैसा म्हणजे काय याचा आढावा घेऊया। सो जनरली आपण पैसा म्हणजे काय सांगतो तर विनिमयाचे माध्यम, ठीक आहे। सो या पैशाच्या संदर्भात काही तज्ञांनी पैशाच्या व्याख्या दिलेल्या होत्या आणि आयोगाने त्यावर सुद्धा विचारलेलं आहे। तर बघा, सर्वप्रथम फ्रान्सिस ए वॉकर काय म्हणतो तर पैसा जे कार्य करतो तोच पैसा असतो, अशी व्याख्या कोणी केली पैशा संदर्भात तर फ्रान्सिस ए वॉकरने केली। त्यानंतर दुसरे आहे सेलिंगमन। तर सेलिंगमन यांनी म्हटलं की वस्तू किंवा सेवा खरेदी करण्याची शक्ती असलेली सामान्य स्वीकृत वस्तू म्हणजे काय तर पैसा, अशी ही व्याख्या सेलिंगमन यांनी केली होती। सो त्यानंतर प्रामुख्याने आपल्याला या पैसा या टॉपिक मध्ये जी गोष्ट अभ्यासायची आहे ती म्हणजे पैशाची कार्य। ते एक्झाम मध्ये आपल्याला पैशाची कार्य ही विचारली जातात, ठीक आहे। सो त्यासाठी आपल्याला पैशाची कार्य म्हणजे कोणती कोणती लक्षात ठेवायचं तर बघा, पैशाची एकूण कार्य 8 येतात। सो ही 8 कार्य जी आहेत 8 कार्यांचे 3 विभाग केलेले आहेत। बघा, पैशाची एकूण कार्य किती 8, ही 8 कार्य 3 विभागामध्ये किंवा 3 गटामध्ये यांची विभागणी केलेली आहे, हे लक्षात ठेवायचं। मग सर्वप्रथम पैशाचा जो पहिला विभाग आहे किंवा पहिला गट आहे ते म्हणजे पैशाचं प्राथमिक कार्य, म्हणजे प्राथमिकता। पैसा जो आहे हा कोणत्या मुख्य भूमिका निभावतो हे आपल्याला सांगायचं आहे। तर बघा, पैशाचं प्राथमिक कार्य पहिलं म्हणजे पैसा जो असतो विनिमयाचे माध्यम म्हणून वापरला जातो, ठीक आहे। हा विनिमयाचे माध्यम म्हणून कार्य करतो, ठीक आहे। विनिमयाचे माध्यम म्हणून कार्य करतो, लक्षात घ्या, ठीक आहे। बघा, पैसा जो आहे म्हणजे खरेदीदार व विक्रेता दोन्ही हा पैसा स्वीकृत करत असल्यामुळं पैसा जो आहे विनिमयाचे माध्यम म्हणतात। लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला लक्षात बघायचं की पैशाचं प्राथमिक कार्य म्हणजे एम, लक्षात घ्या, मीडियम ऑफ एक्सचेंज। इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो मीडियम ऑफ एक्सचेंज। सो एम आणि दुसरा सुद्धा एमच येणार आहे, तर एम वरून पैशाची प्राथमिक कार्य लक्षात ठेवायची, ठीक आहे। तर दुसरं कार्य पैशाचं येतं ते म्हणजे मूल्यमापनाचे साधन। मूल्यमापनाचे साधन किंवा हिशोबाचे एकक। पैसा म्हणजे मूल्यमापनाचे साधन किंवा हिशोबाचे एकक। सो याच्या संदर्भात काय येतं म्हणजे आपण सांगू शकतो तर मेजर ऑफ व्हॅल्यू, मेजर ऑफ व्हॅल्यू। सो बघा, पैशाची जी प्राथमिक कार्य आहेत ही एम आणि एम या स्वरूपात लक्षात ठेवायची। एम म्हणजे पहिला एम म्हणजेच काय तर मीडियम ऑफ एक्सचेंज म्हणजेच विनिमयाचे माध्यम, आणि दुसरा एम म्हणजे काय तर मेजर ऑफ व्हॅल्यू म्हणजेच मूल्यमापनाचे साधन म्हणजे हिशोबाचे एकक, अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं, ठीक आहे। मग ह्यानंतर पैशाची दुय्यम कार्य कोणती, म्हणजे पैशाचं पुढचं कार्य ते म्हणजे पैशाची दुय्यम कार्य। पैशाची दुय्यम कार्य, ओके। सो ती कोणती कोणती, सो ह्याच्यामध्ये पहिलं पैशाच्या दुय्यम कार्यामध्ये पहिलं तर मूल्य संग्रहण। मूल्य संग्रहण म्हणजे पैशामुळे मूल्य संग्रहित करता येते, म्हणून पैशाचं दुय्यम कार्य कोणतं येतं मूल्य संग्रहण। मग मूल्य संग्रहण म्हणजेच काय तर स्टोअर ऑफ व्हॅल्यू, स्टोअर ऑफ व्हॅल्यू। सो बघा, पैशाची दुय्यम कार्य जी आहेत ही एस प्लस एस अशा पद्धतीने आपण लक्षात ठेवायचे। मग पहिला एस म्हणजे स्टोअर ऑफ व्हॅल्यू आणि आपण दुसरा एस इथे काढू, तो म्हणजे काय तर बघा आस्थगित देयता। पैशाचं दुसरं जे कार्य आहे, दुसरं दुय्यम कार्य ते म्हणजे आस्थगित देयमान किंवा विलंबित देणी। आस्थगित देयमान किंवा विलंबित देणी, आणि इंग्लिश मधून आपण त्याला बघितलं तर त्याचं बघा
स्टँडर्ड ऑफ डेफर्ड पेमेंट. स्टँडर्ड ऑफ डेफर्ड पेमेंट्स हे पैशाची दोन आपण दुय्यम कार्य बघितलं. ठीक आहे. म्हणजे काय तर बघा, पैशाची प्राथमिक आणि दुय्यम म्हणजे एकूण ही 4 कार्य होतात. ही 4 कार्य कोण पार पाडत असतो तर पैसा. म्हणून बघा, तर ही 4ही कार्य पार पाडणारी जी पण वस्तू असते तिला आपण काय म्हणतो, पैसा असं म्हणतो. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या पैशाची आपण एकूण 8 कार्य त्यातली 4 बघितली. त्यानंतर तिसरा एक गट पडतो पैशांच्या कार्यासंदर्भात, तो म्हणजे अनुषंगिक कार्य. पैशाची अनुषंगिक कार्य. ओके. सो पैशाची अनुषंगिक कार्य कोणती कोणती येतात त्यातला म्हणजे पहिला म्हणजे पत आधार. पहिला कार्य येतो पत आधार. बरोबर. सो बघा, जेव्हा पैसा बँकेमध्ये जमा केला जातो त्यावेळी मग पत निर्मिती होते. म्हणजे बँकेमध्ये ज्या मुदत ठेवीसाठी पैसा ठेवला जातो त्याच्यातून बँक काय करतात तर कर्ज वगैरे देतात. ती म्हणजेच काय तर पत निर्मिती करतात. ठीक आहे. त्यानंतर दुसरा पॉइंट म्हणजे सो बघा, पत आधारला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो बेसिस ऑफ क्रेडिट. बेसिस ऑफ क्रेडिट. सो बी लक्षात ठेवायचा अनुषंगिक कार्यामध्ये. त्यानंतर दुसरा अनुषंगिक कार्य येतं ऑप्शन बिअरर. लक्षात घ्या मराठीमधून पर्याय निर्माता. पर्याय निर्माता. ओके. सो पर्याय निर्माता म्हणजेच काय ऑप्शन बिअरर. ठीक आहे. तर बघा, पैसा हा व्यवहारासाठीचा एक सामान्य माध्यम असल्यामुळं पैसा असणाऱ्याला विविध वस्तू खरेदताना पर्याय निवडता येतात. ठीक आहे. म्हणून जो अनुषंगिक कार्य काय तर पर्याय निर्माता. ठीक. त्यानंतर तिसरं पैशाचं अनुषंगिक कार्य येतं ते म्हणजे लिक्विडिटी संपत्तीची तरलता. संपत्तीची तरलता. आणि ह्याच्यामध्ये म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो लिक्विडिटी टू वेल्थ. लिक्विडिटी टू वेल्थ. ठीक आहे. मग बेसिस ऑफ क्रेडिटमध्ये बी, ऑप्शन बिअरर आणि लिक्विडिटी म्हणजे एल. आणि चौथं अनुषंगिक कार्य जे येतं ते म्हणजे उत्पन्न वितरण. उत्पन्न वितरण इंग्लिशमध्ये याला आपण लक्षात ठेवू शकतो ते म्हणजे डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम. डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम. ओके. सो डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम उत्पन्न वितरण. ठीक आहे. मग पैशांमुळे लोकांचेच नाही तर देशाचेही उत्पन्न मोजता येते. बरोबर. मग उत्पन्न मोजत असल्यामुळं कर व सवलती योजनांची साधनं वापरून उत्पन्नाचे वितरण करणे शक्य होते. हा पॉईंट लक्षात ठेवायचा. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला पैसा या टॉपिकमध्ये पैशा संदर्भाच्या 2 व्याख्या लक्षात ठेवायच्यात आणि पैशाची ही 8 कार्य लक्षात ठेवायची. त्याच्यामध्ये जी प्राथमिक आणि दुय्यम, प्राथमिक कार्यामध्ये MM, दुय्यम कार्यामध्ये SS लक्षात ठेवायचं. आणि अनुषंगिक कार्यामध्ये आपण म्हटलं तर बघितलं तर बी म्हणजे बेसिस ऑफ क्रेडिट, O म्हणजे ऑप्शन बेअरर, L म्हणजे लिक्विडिटी टू वेल्थ आणि D म्हणजे डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम. म्हणजेच बोल्ड हा शब्द लक्षात ठेवायचा. ठीक आहे. मराठीतून नाही लक्षात राहिलं तर इंग्लिशमध्ये पर्याय असतात. बरोबर. मग त्याच्यामध्ये आपण ह्या बोल्ड नुसार तो मॅच करून लक्षात ठेवायचा की पैशाची ही 8 जी आहेत कार्य आपल्याला विशेषतः एक्झाम मध्ये विचारले जातात म्हणून आपल्याला हीच एवढी लक्षात ठेवायची आहे. ओके. सो त्यानंतर आपण आपला पुढचा टॉपिक म्हणजे पैशाचा साठा, ज्याच्या संदर्भात आयोगाच्या परीक्षेसाठी आपल्याला लागणारे जे पॉइंट्स आहेत ते आपण इथे डिस्कस करूया. ठीक आहे. तर बघा, लक्षात घ्या पैशाचा साठा याच्यामध्ये आपल्याला मुख्यतः लक्षात घ्यायचं आहे की पतनिर्मिती म्हणजे काय. ठीक आहे. सो पतनिर्मिती म्हणजे आपण थोडक्यात लक्षात घेऊ शकतो की पतनिर्मिती म्हणजे काय की जे पैसा बँकेत, ठीक आहे, बँकेत ठेवलेला जो पैसा असतो तर बँकेचे काय करतात ते बँका कर्ज देण्यासाठी वापरतात. तो पैसा कर्ज देण्यासाठी वापरतात. बरोबर. पैसा जो असतो बँकेत ठेवला जातो आणि तो कर्ज देण्यासाठी वापरतात. याच्यामध्ये एका प्रकारे बँका काय करतात तर पतनिर्मिती करत असतात. म्हणजे बँकेमध्ये ठेवी ज्या असतात त्या बँका कर्ज देण्यासाठी वापरतात. मार्केटमध्ये ते जी इन्व्हेस्ट करण्यासाठी किंवा लोकांच्या हातामध्ये पैसे ॲज अ कर्जाच्या स्वरूपात उपलब्ध करून देतात. म्हणजे एक प्रकारे बँका काय करतात तर पतनिर्मिती करतात. सो आपल्याला लक्षात ठेवायचं आहे
की कोणत्या प्रकारच्या पैशातून बँकेतील कोणता पैसा किती पतनिर्मिती करू शकतो हे आपल्याला आता सध्या बघायचं आहे. मग बघा, आपण या ठिकाणी हेडिंग देऊ शकतो की कोणता पैसा पतनिर्मिती करू शकतो. ओके, या हेडिंग खाली आपण बघूया कोणता पतनिर्मिती करू शकतो आणि कोणता नाही. तर सर्वप्रथम लक्षात घ्या की ज्या चलनी नोटा व नाणी आहेत, बघा, चलनी नोटा व नाणी ह्याद्वारे पतनिर्मिती अशक्य असते. कारण हा लोकांच्या हातामधला खेळता पैसा असतो. ठीक आहे, सो तो कर्ज देण्यासाठी वापरला जात नाही, म्हणून हा चलनी नोटा व नाणी जो असतो तो पतनिर्मितीसाठी त्याच्यातून अशक्य असते. हा पॉईंट लक्षात ठेवायचा. ठीक आहे, त्यानंतर पुढचा टॉपिक लक्षात घ्या की बँकेमधील ठेवी. ठीक आहे, बँकेतील ठेवी. तर बँकेतील ठेवी कोणत्या प्रकारच्या बँकेतील ठेवी ज्या असतात या पतनिर्मिती करतात, सो त्या संदर्भात आपण या ठिकाणी आढावा घेऊया. आता सर्वप्रथम म्हणजे बँकेमध्ये आपण वेगवेगळ्या ठेवी ठेवतो, म्हणजे मागणी ठेवी आणि बचत ठेवी या दोन मुख्य प्रकारच्या ठेवी आपण बँकेमध्ये ठेवतो. मग ह्याच्यामध्ये बघा, ज्या मागणी ठेवी असतात यांचा पतनिर्मितीमध्ये कशा प्रकारचा रोल आहे ते आपण बघू. ओके, सो बघा, मागणी ठेवी या दोन प्रकारच्या असतात. ह्याच्यामध्ये एक येते ती म्हणजे चालू खाते. ठीक आहे, याच्यामध्ये येतं चालू खातं. ठीक आहे, आणि दुसरं येतं बचत. चालू ठेवी किंवा बचत ठेवी, चालू खाते किंवा आपण ठेवी म्हणू शकतो आणि बचत ठेवी. बरोबर, सो अशा पद्धतीने. सो लक्षात घ्या हे जे चालू खाते असतं, हे चालू खात्याचा वापर म्हणजे याचा जो बँके अकाउंटमध्ये राहण्याचा किंवा बँकेत राहण्याचा काळ अतिशय कमी असतो, म्हणजे ते चालू असतं, बँकेला ते वारंवार कमी जास्त द्यावे लागतात. बरोबर, मग ह्या चालू खात्यातून पतनिर्मिती जवळपास अशक्य असते. लक्षात घ्या, चालू खात्यातून जवळपास पतनिर्मिती जी असते अशक्य असते. आणि हे जे बचत ठेवी असते, बचत ठेवीमधून जी पतनिर्मिती असते ही अल्प प्रमाणात होते. कारण हे जे मागणी ठेवी म्हणजे काय, तर मागताच क्षणी देण्यात येणारे जे पैसे असतात ते मागणी ठेवीच्या स्वरूपात बँकेमध्ये ठेवले असतात. आणि ह्यामधले चालू खाते यांची मागणीचा जो वेग असतो तो जास्त असतो. बरोबर, म्हणून त्याच्यामधून जवळपास पतनिर्मिती अशक्य असते. आणि बचत ठेवीमध्ये ठीक आहे, इतक्या प्रमाणात लोक ते बचत म्हणून ठेवतात, म्हणून त्याचा जो अल्प प्रमाणात त्यातूनही काय होऊ शकते, तर पतनिर्मिती होऊ शकते. सो ठेवींसंदर्भात, बँकेतील ठेवी संदर्भात दुसरा जो प्रकार येतो तो म्हणजे मुदत ठेवी. ठीक आहे, सो मुदत ठेवी. तर ह्या मुदत ठेवीमध्ये पण आपण सांगू शकतो दोन प्रकार येतात. ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर 1 वर्षापेक्षा कमी ठेवी, 1 वर्षापेक्षा कमीच्या असणाऱ्या मुदत ठेवी, आणि दुसरा आपण सांगू शकतो 1 वर्षापेक्षा जास्त, 1 वर्षापेक्षा जास्तच्या असणाऱ्या मुदत ठेवी. तर लक्षात घ्या की ज्या मुदत ठेवी 1 वर्षापेक्षा कमी असतात त्यामधून आपण सांगू शकतो की मध्यम स्वरूपाची पतनिर्मिती होते, म्हणजे मध्यम पतनिर्मिती होते. ओके, आणि जर आपण बघितलं तर ज्या 1 वर्षापेक्षा जास्त मुदतीच्या ठेवी असतात त्यातून तीव्र पतनिर्मिती करता येते. म्हणजे बघा, तर आपल्याला या ठिकाणावरून किंवा एवढ्या एक्सप्लेनेशनवरून एक सांगता येईल की सर्वाधिक पतनिर्मितीची क्षमता कोणाची असते, तर ज्या मुदत ठेवी 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीमध्ये असतात. बरोबर, 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीमध्ये असतात त्यांची जी पतनिर्मितीची क्षमता जी असते जास्त असते, हे लक्षात ठेवायचं. मग जर आपण बघितलं तर तो जो क्रम आहे तो अशा पद्धतीने 1 वर्षापेक्षा जास्त, मग 1 वर्षापेक्षा कमी, त्यानंतर मग बचत ठेवी, बरोबर, त्यानंतर चालू खाते, आणि त्याच्यानंतर म्हणजे जी आपण चलनी व नोटा नाणी बघितल्या, अशा पद्धतीने तो उतरता क्रम इथे लक्षात घ्यायला लागतो. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला काय आता बघायचं, तर पहिला पॉइंट की पतनिर्मिती क्षमतेनुसार
ह्या पैशांची साधनं जी आहेत बरोबर यांचा चढता क्रम जर आपण बघितला, चढता क्रम म्हणजे कमी पासून जास्त कडे. ठीक, मग सर्वात कमी पतनिर्मिती कोणाची असते म्हणजे अशक्य असते ती म्हणजे चलनी नोटा. चलनी नोटा त्याच्यापेक्षा जर जास्त बघितला तर मागणी ठेवी. चलनी नोटा त्याच्यात आपण मागणी ठेवी मधला जो चालू ठेवी त्याच्यामध्ये बचत ठेवी, याच्या पुढे बचत ठेवी आणि सर्वाधिक जी पतनिर्मिती क्षमता असते ती कोणाची असते मुदत ठेवी. तर हा चढता क्रम लक्षात घ्या. ठीक आहे, पतनिर्मिती क्षमतेनुसार चढता क्रम यांचा लक्षात शकतो. त्यानंतर बघा तर तरलता म्हणजे काय तर त्वरित जी ज्यांचा कन्व्हर्जन किंवा रूपांतर पैशामध्ये करता येईल अशा ज्या गोष्टी असतात त्याला तरलता म्हणतात. तर लक्षात घ्या तरलतेनुसार उतरता क्रम. ठीक आहे, म्हणजे तरलता म्हणजे काय बँकांमध्ये ज्या ठेवी असतात त्यांचं पुन्हा पैशामध्ये रूपांतर होणे म्हणजे तरलता करणं. तर हा जो क्रम येतो तर बघा सर्वाधिक तरल जे असतात त्या चलनी नोटा कारण त्या वापरामधील पैसा असतात. सर्वाधिक तरल काय असतात चलनी नोटा. त्याच्यानंतर तरल असतात चालू ठेवी. मग आपल्याला उतरता क्रम बघायचा आहे. मग कमी तरल असतात त्या बचत ठेवी आणि सर्वात कमी तरल असतात त्या म्हणजे मुदत ठेवी. तर बघा ह्याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. हा क्रम जो आहे आयोगाने एक्झाम मध्ये विचारलेला आहे. सो हा क्रम विचारलेला आहे, याच्यावर प्रश्न विचारलेला नाही. सो कदाचित हा क्रम आता आयोग विचारू शकते. सो पूर्णपणे आपण तो पाठ करायचा. ठीक आहे, तर त्याच्यानंतर मग बघा की हा जो पैसा आहे बरोबर, हा जो पैसा आहे या पैशाचा साठा बघा, पैशाचा साठा मुख्यतः आपण पैशाचा साठाच बघतोय बरोबर. तो पैशाचा साठा जो आहे हा कसा मोजावा, पैशाचा साठा कसा मोजावा यासाठी बघा आरबीआयने कार्यगट स्थापन केले. आरबीआयने काय केले, काही कार्यगट स्थापन केले. तर ते कार्यगटांचा आपण आढावा घेऊया. सो बघा पहिला जो आहे तर M.L. घोष कार्यगट. हा आहे 1977चा. 1977ला आरबीआयने M.L. घोष यांच्या अध्यक्षतेखाली एक कार्यगट स्थापन केला. बघा या कार्यगटाने पैशाचा जो साठा आहे तो मोजण्यासाठी 5 संकल्पना सुचवल्या. पैशाचा साठा मोजण्यासाठी या कार्यगटाने 5 संकल्पना सुचवल्या. त्या कोणत्या स्वरूपात तर बघा M0, M1, M2, M3 आणि M4 बरोबर. अशा ज्या बघा अशा संकल्पना या कोणी सुचवल्या तर M.L. घोष कार्यगटाने या 5 संकल्पना सुचवल्या बरोबर. मग ह्याच्यामध्ये त्यांनी जर बघितलं तर M2 मध्ये त्यांनी पोस्टाच्या ठेवी ठेवल्या होत्या. M2 मध्ये पोस्टाच्या ठेवी ठेवल्या होत्या आणि M4 मध्ये पोस्टातील एकूण ठेवी. सो बघा आता M.L. घोष कार्यगटाच्या ज्या संकल्पना आहेत त्या आपल्यासाठी इतक्या महत्त्वाच्या आहेत, परंतु कधी स्थापन झाला 1977ला हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर बघा दुसरा जो कार्यगट आहे तो म्हणजे डॉक्टर Y.V. रेड्डी. डॉक्टर Y.V. रेड्डी कार्यगट 1998 बघा. म्हणजे पैशाचा साठा कसा मोजावा हे सुचवण्यासाठी दुसरी जो कार्यगट आहे आरबीआयने नेमला डॉक्टर Y.V. रेड्डी कार्यगट 1998. व्यवस्थित लक्षात घ्यायचा. तर ह्या गटाने ज्या पैशाचा साठा मोजण्यासाठी ज्या संकल्पना आहेत म्हणजे त्या 4 संकल्पना सुचवल्या. 4 संकल्पना सुचवल्या होत्या. त्यामध्ये कोणत्या तर M0, M1, M2, M3 बरोबर. तो लक्षात घ्यायचं. म्हणजेच काय तर ह्या रेड्डी गटाने M4 संकल्पना बाद केली. रेड्डी गटाने
M4 जी संकल्पना आहे ती बाद केली हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्याच प्रकारे या रेड्डी गटाने 3 आणखी नवीन संकल्पना सुचवल्या. तर L1, L2 आणि L3 अशा 3 संकल्पना सुचवल्या. आता नेमकी या सुचवलेल्या संकल्पनांमध्ये कोणते घटक येतात, बरोबर, म्हणजे M0 याच्यामध्ये कोणते घटक येतात किंवा पैशाचे कोणते प्रकार येतात, M1 मध्ये कोणते येतात, M2 मध्ये कोणते येतात, M3 मध्ये कोणते येतात, हे आपण आता इथे डिस्कस करूया, कारण तेच महत्वाचं आहे आपल्यासाठी. तर लक्षात घ्या, सर्वप्रथम बघा M0. सो M0 मध्ये कोणते घटक इन्क्लूड आहेत किंवा कोणते घटक येतात, तर M0 मध्ये बघा आरबीआय मधील बँकांच्या ठेवी, ह्या ज्या आहेत M0 मध्ये येतात, म्हणजे हे. त्यानंतर दुसरं येतं बघा आरबीआय मधील बँकांच्या ठेवी, त्यानंतर दुसरं येतं लोकांजवळील चलनी नोटा व नाणी आणि आरबीआय मधील बघा रिझर्व्ह बँक इंडिया मधील इतर ठेवी. ठीक आहे. सो बघा M0 या संकल्पनेमध्ये कोणत्या गोष्टी, म्हणजे कोणता पैसा येतो मोडतो, तर आरबीआय मधील ज्या बँकांच्या ठेवी असतात बघा. मग आरबीआय मध्ये बँकांच्या ठेवी म्हणजे काय, तर बँकांचा जो CRR असतो, ठीक आहे, कॅश रिझर्व्ह रेशो, बरोबर, हा आरबीआय मध्ये असतो. तर ह्या बँकांच्या ठेवी ज्या असतात हा जो आहे M0 मध्ये येतो. त्यानंतर जे लोक आहेत, लोकांच्या जवळ ज्या चलनी नोटा म्हणजे व्यवहारात असतात किंवा नाणी, ह्या सुद्धा M0 मध्ये येतात. आणि आरबीआय मधील ज्या पण इतर ठेवी असतात, बरोबर, सरकारच्या ठेवी म्हणा किंवा इतर काही, तर त्या सगळ्या मिळून हा ही M0 संकल्पना तयार होते. ठीक आहे. पण लक्षात घ्या, त्यानंतर मग याच्या पुढची संकल्पना येते ती म्हणजे M1. ठीक आहे, M1. तर बघा, तर M1 मध्ये बघा, M1 मध्ये कोणत्या वस्तू येतात, तर M1 मध्ये ह्या लोकांच्या जवळील चलनी नोटा व नाणी या सुद्धा M1 मध्ये येतात, हे लक्षात ठेवायचं. आणि आरबीआय मधील इतर ज्या ठेवी आहेत या सुद्धा M1 या पैशाच्या स्वरूपामध्ये पडतात, बरोबर. बघा आरबीआय मधील ज्या इतर ठेवी असतात आणि लोकांच्या जवळील चलनी नोटा ह्या ज्या आहेत, ह्या बघा दोन्ही ठिकाणी येतात. M0 मध्ये पण मोडतात हे दोन्ही आणि M1 मध्ये सुद्धा येतात, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे या दोघांचा कॉमन हा भाग आहे, हे आपण लक्षात ठेवायचं. ठीक आहे. हा जो लोकांच्या जवळील चलनी नोटा व नाणी आणि आरबीआय मधील इतर ठेवी ज्या आहेत ह्या दोघांच्या कॉमन आहेत, म्हणजे यांची मोजणी आपण M0 मध्ये सुद्धा म्हटली येते आणि M1 मध्ये सुद्धा यांची मोजणी येते, लक्षात ठेवा. त्याचसोबत M1 मध्ये अजून काय मोडतं, याच्यासोबत M1 मध्ये काय येतं लक्षात घ्या. तर M1 मध्ये दुसरं येतं बँकांमधील मागणी ठेवी. ज्या बँका आहेत, बँकांमधील मागणी ठेवी. सो आपण म्हणू शकतो बघा, आपण काय म्हणू शकतो, तर M1 म्हणजेच काय, तर लोकांच्या जवळील चलनी नोटा व नाणी आणि आरबीआय मधील इतर ठेवी यांचा मिळून काय तयार होतो, तर M1 तयार होतो. बघा M1 कसं तयार होतो, तर अशा पद्धतीने. ठीक आहे. लोकांच्या जवळील ज्या चलनी नोटा व नाणी, आरबीआय मधील इतर ठेवी आणि बँकांमधील मागणी ठेवी यांचा तिघांचा मिळून काय तयार होतो, तर M1 तयार होतो. ठीक आहे. त्यानंतर मग M2 संकल्पनेमध्ये M2 मध्ये कोणत्या गोष्टी येतात बघा. पुढची संकल्पना आहे M2. सो M2 मध्ये कोणत्या गोष्टी मोडतात, तर लक्षात घ्या, M2 मध्ये M1 मध्ये ज्या पण घडामोडी आहेत बघा, M1 मध्ये ज्या पण आहेत, ठीक आहे. मग M1 मध्ये काय आहे, तर लोकांजवळील चलनी नोटा व नाणी, आरबीआय मधील इतर ठेवी आणि बँकांमधील मागणी ठेवी, हे जे 3 M1 चे घटक आहेत ते सर्व M2 मध्ये येतात. प्लस त्या व्यतिरिक्त बघा अजून 2 घटक M2 मध्ये येतात. ठीक आहे. तर ते म्हणजे याच्यामधला पहिला जो घटक येतो तो म्हणजे बँकांमधील 1 वर्षापर्यंतच्या म्हणजे 1 वर्षाच्या आतील
1 वर्षापर्यंतच्या मुदत ठेवी ह्या M2 मध्ये येतात. आणि दुसरं काय येतं, दुसरा घटक याच्यामध्ये येतो तो म्हणजे बघा, तर बँकांनी विकलेल्या चालू ठेवीचे पैसे. बँकांनी विकलेल्या चालू ठेवीचे पैसे हे जे आहे हे मिळून काय बनतं, तर M2 बनतो. म्हणजे बघा, आपण सांगू शकतो की M2 मध्ये M1 च्या सर्व संकल्पनांचा समावेश होतो प्लस, ठीक आहे, तर बँकांमधील 1 वर्षापर्यंतच्या मुदत ठेवी आणि बँकांनी विकलेल्या चालू ठेवींचे पैसे हे यांचं मिळून M2 बनतो. बरोबर, म्हणजे M2 जो आहे M1 पेक्षा काय जरासा विस्तृत आहे, विस्तृत संकल्पना आहे की ज्याच्यामध्ये M1 मधल्या सगळ्याच गोष्टी येतात प्लस अजून 2 गोष्टी येतात, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा, तर M3 म्हणजे काय बघा, M2 नंतर कोणते येते, M3. सो M3 म्हणजे आपण काय सांगू शकतो, लक्षात घ्या, एक तर आपण असंही लिहू शकतो की M2 प्लस म्हणजे ज्या M2 मधल्या सगळ्या गोष्टी आहेत, बरोबर, तर M2 प्लस याच्यामध्ये पहिलं तर बँकांतील 1 वर्षापेक्षा जास्त काळाच्या ठेवी, बरोबर, आणि त्याचसोबत बँकांची मागणी देय व मुदत कर्जे. ठीक आहे. सो बघा, आता हा जो M3 आहे, M3 M2 पेक्षा विस्तृत आहे कारण पूर्ण M2 मध्ये ज्या संकल्पना आपण बघितल्या, ठीक आहे. आता M2 मधल्या कोणत्या संकल्पना बघितल्या, तर M2 मध्ये बघा M1 पण येतो आणि हे नवीन 2 घटक आपण बघितले होते, बरोबर. तर त्यात पूर्ण संकल्पना ज्या आहेत M3 मध्ये इन्क्लूड आहेत प्लस अजून 3 संख्या वाढतात, बरोबर. बँकातील 1 वर्षाच्या आतील ज्या आतील काळाच्या ठेवी असतात त्या M1 M2 मध्ये येतात आणि बँकांतील 1 वर्षापेक्षा जास्त काळाच्या ठेवी ज्या M3 मध्ये येतात, हे लक्षात ठेवायचं, बरोबर. परंतु ज्या M2 मधल्या संकल्पना आहेत त्या M3 मध्ये मोडतात, हे लक्षात ठेवा. म्हणून M3 हा जो आहे सर्वांपेक्षा विस्तृत पैसा आहे, ठीक आहे, आणि हे लक्षात ठेवायचं. आता ह्या ज्या संकल्पना म्हणजे कशामध्ये काय काय आपण मोडतो हे आपण बघितलं. आता त्याच्यानंतर ज्या पुढच्या संकल्पना म्हणजे L1, L2 आणि L3 ह्याच्यामध्ये काय काय मोडतो आपण बघा. सो L1 म्हणजे काय, तर L1 मध्ये पूर्ण M3 मधल्या जेवढ्या पण संकल्पना आहेत, म्हणजे आतापर्यंत बघितलेल्या सर्व संकल्पना. आतापर्यंत आपण बघू शकतो की लोकांजवळील चलनी नोटा व नाणी, त्यांच्या रिझर्व्ह बँकेतील इतर ठेवी, त्यांच्या प्लस बँकांमधील ठेवी, प्लस बँकांमधील 1 वर्षापर्यंतच्या मुदत ठेवी, प्लस बँकांनी विकलेल्या चालू ठेवींचे पैसे, प्लस बँकांमधील 1 वर्षापेक्षा जास्त काळाच्या मुदत ठेवी, प्लस बँकांची मागणी देय व मुदत कर्जे, हे सगळे M3 मध्ये इन्क्लूड आहेत, बरोबर. मग M3 म्हणजेच काय, L1 म्हणजे काय, तर L1 M3 प्लस अजून कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, तर बघा, पहिलं याच्यामध्ये येतो तो म्हणजे पोस्ट ऑफिस मधलं. बघा याच्यामध्ये काय येतं, पोस्ट ऑफिस मधील राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र सोडून असलेल्या ठेवी. ठीक आहे. बघा, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र सोडून असलेल्या इतर ठेवी ज्या असतात त्या कशामध्ये येतात, तर L1 मध्ये मोडतात. ठीक आहे. L1 मध्ये M3 पूर्णपणे येतो आणि त्याच्याशिवाय पोस्ट ऑफिस मधील राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र सोडून असलेले. बघा, याच्यावर जास्त विचार नाही करत बसायचा, हे अशाच पद्धतीने लक्षात ठेवायचं कोणत्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी मोडतात हे आपल्याला डायरेक्टली पाठ करूनच लक्षात ठेवायचं आहे. मग त्याच्यानंतर L2 मध्ये काय येतं, ठीक आहे, L1 नंतर L2. सो L2 मध्ये काय येतं, तर L2 मध्ये बघा पूर्ण L1 येतो, पूर्ण L1 म्हणजे काय, तर M3 प्लस आपण जी पोस्टामधली ज्या राष्ट्रीय बचत ठेवी वगळता इतर ठेवी हे L1 मध्ये येतात, बरोबर. प्लस L1 प्लस काय येतो, तर याच्यामध्ये पहिलं पुनर्वित्त पुरवठा
पुनर्वित्त पुरवठा करणाऱ्या तसेच मुदत कर्ज देणाऱ्या संस्थांकडील मुदत ठेवी. ठीक आहे. सो विशेषतः आपल्याला L1, L2, L3 संदर्भात बघा L1 बद्दल आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. त्यामुळे ह्या पूर्णपणे आपल्याला पाठ ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो पुनर्वित्त पुरवठा करणाऱ्या तसेच मुदत कर्ज देणाऱ्या संस्थांकडील मुदत ठेवी प्लस या संस्थांकडील मुदत कर्जे, म्हणजे ज्या संस्था आपण बघितल्या त्यातील मुदत कर्जे. ठीक आहे. प्लस या संस्थांच्या प्रमाणीकृत ठेवी, संस्थांच्या प्रमाणीकृत ठेवी यांचा समावेश जो आहे हा L2 मध्ये येतो. मग L2 मध्ये L1 मधील सगळ्या संकल्पना येतात. सो बघा जसं आपण बघू ना L1 मध्ये काय येतं M3 आणि एक ती संकल्पना येते. याच्यानंतर जर आपण बघितलं याच संदर्भात M3 मध्ये कोणत्या गोष्टी येतात तर M2 आणि आपण जे दोन संकल्पना बघितल्या त्या M2 मध्ये येतात. ठीक आहे. त्याच्या पुढे गेलो आपण तर ह्या M2 मध्ये काय येतं तर M1 आणि एक संकल्पना येते. बरोबर. आणि M3 मध्ये आपण बघितलं होतं एकूण किती M1 बरोबर. M1 मध्ये आपण तीन संकल्पना बघितल्या होत्या. अशा प्रकारे ही चेन तयार होते. बरोबर. आणि याच्यामध्ये कमी ते जास्त ह्याच्या संकल्पनांचा समाविष्ट वाढत जातात. सो अशा पद्धतीने ह्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर मग L3 मध्ये काय येतं. सो बघा L3 मध्ये काय येतं तर L2 मधल्या सगळ्या संकल्पना L3 मध्ये येतात. सो एक ऍड होत जाते. काही पॉईंट जशी जी संकल्पना पुढे सरकत जाते तशाच त्याच्यामध्ये संकल्पना काय होतात ऍड होत जातात. मग L3 मध्ये काय येतं तर गैर बँकिंग वित्तीय संस्थांमधील सार्वजनिक ठेवी, गैर वित्तीय संस्थांमधील सार्वजनिक ठेवी ज्या असतात या L3 मध्ये मोडतात. सो अशा प्रकारे या संकल्पना आणि या संकल्पनांमध्ये कोणत्या पैशा संदर्भात ज्या ठेवी येतात ते आपण इथे बघितलं आणि ह्या अशाच पद्धतीने पाठच ठेवायच्या आहेत. ठीक आहे. जर तुम्ही जे दीपस्तंभ प्रकाशनचं किरण देसाई सरांचं जे पुस्तक बघितलं असेल त्याच्यामध्ये एक विस्तृत चार्ट दिलेला आहे. तर ते चार्ट म्हणजे एक डायग्राम दिलेला आहे, वेन डायग्राम. सो त्याच्यामध्ये ते पूर्णपणे चांगल्या पद्धतीने समजून येतं की कोणत्या याच्यामध्ये कोणत्या गोष्टी आणि कोणत्या गोष्टी कॉमन असतात हे सुद्धा आपल्याला इथे लक्षात येतं. ठीक आहे. आता या पैशा संदर्भात आपल्याला काही दोन इतर कन्सेप्ट लक्षात घ्यायचे आहेत. ते म्हणजे पायाभूत पैसा आणि बघा पायाभूत पैसा म्हणजे काय. पायाभूत पैसा बरोबर किंवा याला आपण सांगतो उच्च क्षमतेचा पैसा. बघा हा महत्त्वाचा टॉपिक आहे. आयोगाने ह्याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत म्हणून आपल्याला याच्या सगळ्या कन्सेप्ट इथे लक्षात घ्यायच्यात. बघा पायाभूत पैसा म्हणजे काय तर मॉनिटरी बेस. ठीक आहे. आणि उच्च क्षमतेचा पैसा म्हणजे काय तर हाय पॉवर मनी. सो हे काय हे आपण इथे लक्षात घेऊया. उच्च क्षमतेचा पैसा आणि हाय पॉवर मनी म्हणजे काय. ठीक आहे. तर आपण M0, M1, M2, M3 या संकल्पनेमध्ये कोणत्या गोष्टी येतात ते आपण बघितलं. ठीक आहे. तो लक्षात घ्या. ठीक. तर मग या संदर्भात बघा M0 जो आहे आता पायाभूत पैसा म्हणजे मॉनिटरी बेस बरोबर. M0 किंवा उच्च क्षमतेचा पैसा कोणाला म्हणतात तर M0 जी संकल्पना आहे M0 ला म्हणतात पायाभूत पैसा. M0 ला म्हणतात पायाभूत पैसा. ठीक आहे. मग M0 मध्ये कोणत्या गोष्टी येतात तर आपण बघितलं होतं M0 मध्ये जर आपण पुन्हा इथे रिवाइज करू म्हणजे आपल्या लक्षात राहतील. पहिलं म्हणजे जी RBI आहे RBI मधील बँकांच्या ठेवी. ठीक आहे. बँकांच्या ठेवी प्लस
बघा प्लस बँकांचा रोख साठा, हा पण तिथे लिहायला विसरलो होतो. आपण बघा बँकांचा रोख साठा. सो बघा या ठिकाणी आपण फक्त बँकांच्या मधील ठेवी इतर आणि प्लस काय लिहायचं आहे तर बँकांकडील जो इतर रोख साठा असतो, रोख साठा म्हणजे आपण याच्यामध्ये काय म्हणतो तर SLR. ठीक आहे, ते पुढे आपण RBI चॅप्टरमध्ये ते पूर्ण बघणार. CRR SLR म्हणजे काय प्लस इतर ठेवी. ठीक आहे. सो अशा पद्धतीने बघा तर M0 मध्ये काय काय येतं तर RBI मधील बँकांच्या ठेवी प्लस बँकांचा रोख पैसा. त्याच प्रकारे दुसरं काय येतं M0 मध्ये तर लोकांजवळील ज्या चलनी नोटा व नाणी ह्या सुद्धा M0 मध्ये येतात. आणि तिसरं येतं ते म्हणजे RBI मधील इतर ठेवी. ओके, तर हे सगळं M0 चा भाग आहे. हे सगळे घटक जे आहेत ते M0 चा भाग आहे. आणि M0 ला काय म्हणतात तर पायाभूत पैसा. बरोबर, M0 ला पायाभूत पैसा म्हणतात. तर ज्या M1, M2 आणि M3 या ज्या संकल्पना आहेत बघा M1, M2, M3 या संकल्पना यांना म्हणतात पैशाचा पुरवठा. यांना काय म्हणतात पैशाचा पुरवठा. म्हणजे बघा बेस, पैशाचा बेस कोणता तर M0 आणि पैशाच्या पुरवठ्यामध्ये कोणत्या संकल्पना येतात तर M1, M2, M3. बरोबर, हे लक्षात ठेवायचं. बरोबर, जर आपण बघितलं जो तो चार्ट आपण व्यवस्थित आठवला असेल तर ह्या M1 मध्ये हा जो M1 आहे M1, सो M1 मध्ये ह्या दोन्ही गोष्टी आहेत चलनी नोटा व नाणी आणि RBI मधील इतर ठेवी या ज्या आहेत या दोन्ही मध्ये सामायिक आहेत. हे लक्षात ठेवायचं. बघा चलनी नोटा व नाणी आणि RBI मधील इतर ठेवी या M1 आणि M0 या दोन्ही मध्ये कशा आहेत सामान्य आहेत. मग RBI मधील इतर ठेवी म्हणजे काय तर बघा सार्वजनिक वित्तीय संस्था असतात. सार्वजनिक वित्तीय संस्थांनी त्याच प्रकारे ज्या परकीय मध्यवर्ती बँका आहेत त्यांनी त्याच प्रकारे आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था ज्या असतात त्यांनी RBI मध्ये ठेवलेल्या ज्या ठेवी असतात त्यांना आपण RBIच्या इतर ठेवीमध्ये गणना करतो. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, तर बघा जसजसं आपण M0 पासून M1 मग M2 मग M3. ठीक आहे, M3 त्यानंतर आपण सांगू शकतो L1, L2, L3 अशापर्यंत म्हणजे इथून तर असं उजवीकडे सरकत जातो. समजा आपण सांगू शकतो ही डावी बाजू आणि ही उजवी बाजू. तर जसजसा ह्या चार्टमध्ये जर आपण M0 पासून पुढे सरकत जातो M2, M3 त्यापर्यंत तर ह्या ठिकाणी जी तरलता असते लक्षात घ्या. बघा पैशाची जी तरलता आहे बघा उजवीकडे कमी होत जाते. बघा तरलता जी असते ही बघा उजवीकडे कमी जाते. म्हणजे ह्या चार्टवरून आपण काय लक्षात ठेवू शकतो तर सर्वाधिक तरल काय असतं तर M0 हा सर्वाधिक तरल असतो. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे याचं पैशामध्ये रूपांतर जवळजवळ हा पैसाच असतो. हा प्रत्यक्ष प्रकारचा पैसाच असतो. हे लक्षात ठेवा. आणि सर्वात कमी तरल काय असतं सर्वात कमी तरल तर M3 हा सर्वात कमी तरल असतो. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आणि म्हणजेच बघा M0 हा सर्वाधिक तरल असतो म्हणजे प्रत्यक्ष पैसाच. बरोबर, मग लक्षात घ्या की या M3 चे पैशात रूपांतर सर्वात सोपे म्हणजे सांगायचं झालं तर काय M3चं पैशात M0चं पैशात रूपांतर सोपे म्हणजेच काय तर आपण सांगू शकतो की हा प्रत्यक्ष पैसाच असतो. आणि लक्षात घ्या जो M3 आहे बघा M3 याचे पैशात रूपांतर सर्वात कठीण. पैशात रूपांतर होणे सर्वात कठीण म्हणजेच काय ह्या M3 मधला जर पैसे ते जर बँकेने कोणाला कर्ज म्हणून दिले असते तर त्याचा पैशात रूपांतर होणारच नाही. ज्यावेळी तो कर्ज रिटर्न करेल त्यावेळी मग काय त्याचं पैशात रूपांतर होऊ शकतं. तोपर्यंत त्याचं पैशात रूपांतर होणार नाही. म्हणून लक्षात घ्यायचं की M3 चे असतात
ते त्याचे रूपांतर काय ते सर्वात कठीण असतं. M1 मध्ये जर बघितलं आपण तर लोकांजवळील ज्या चलनी नोटा व नाणी असतात, त्यानंतर रिझर्व्ह बँकेतील इतर ठेवी आणि बँकेतील ज्या मागणी ठेवी असतात, ज्यातून आपण बघितलं होतं की चालू ठेवीमधून तर जवळपास अशक्य असतं पतनिर्मिती, म्हणजे ते सुद्धा पैसाच असतो, त्याची तरलता जास्त असते आणि मागणी ठेवीमध्ये सुद्धा अल्प प्रमाणात होऊ शकते. म्हणून मागणी ठेवी सुद्धा याच्या तरलतेच्या प्रमाणात हे मध्यम असतात. पण सर्वात कमी तरल M3 आणि सर्वाधिक तरल M0 हे लक्षात ठेवायचं. सो त्यानंतर आपण काही इतर गोष्टी बघू. तर लक्षात घ्या, M0 आपल्याला बघितलं होतं. M0 याला आपण काय म्हणतो तर पायाभूत पैसा. M0 ला काय आपण म्हणतो पायाभूत पैसा असं म्हणतो. म्हणजेच बघा, तर जोपर्यंत M0 निर्माण होत नाही, तोपर्यंत पैशाचा पुरवठा होणे अशक्य आहे. बरोबर. म्हणजे बघा, M0 पासूनच पुढे मग M1, M2, M3 या संकल्पनांचा उदय होतो. म्हणजे जर M0 निर्माण झाला नाही तर पैशाचा पुरवठा होणार नाही. म्हणून M0 ला काय म्हणतात तर पायाभूत पैसा म्हणतात. ठीक आहे. मग हा जो पैशाचा पुरवठा आहे हा डिपेंड कोणावर आहे तर ह्या M0 वर डिपेंड आहे. म्हणून M0 ला पायाभूत पैसा म्हणतात. सो बघा, संकल्पना इथे लक्षात घ्या. ठीक. त्याच प्रकारे ह्या M0 ला दुसरी संकल्पना आहे. M0 ला संचित पैसा म्हणतात. संचित पैसा, संचित म्हणजे कसं साठवलेला. संचित पैसा म्हणजेच आपण म्हणू शकतो रिझर्व्ह मनी. M0 ला काय म्हणतात तर रिझर्व्ह मनी. हा साठवलेला असतो. म्हणजे याचा वापर करून काय तर पतनिर्मिती करू शकतात. बघा, M0 हा साठवलेला पैसा असतो, त्याचा वापर करून पतनिर्मितीही करता येते, म्हणजे त्याचं स्वरूप बदलून आणि त्याच्यापासून तरलताही निर्माण करता येते. म्हणून हा संचित पैसा असतो आणि जसा गरज तशी याचा वापर केला जातो, हे लक्षात ठेवायचं. बरोबर. मग M0 या संकल्पनेमध्ये जर आपण बघितलं तर काय तर साठा हा शब्द येतो. म्हणजेच रिझर्व्ह बँकेमधील ज्या इतर बँकांचा साठा असतो तो इतर साठा असतो. बरोबर. तो साठा, त्याच प्रकारे ठेवी येतात. म्हणजे बघा, तो लोकांनी जवळच्या ज्या मागणी ठेवी असतात बँकेमध्ये ठेवलेल्या त्या ठेवी नसतात. त्यानंतर चलनी नोटा. बरोबर. अशा संकल्पना कशामध्ये येतात तर M0 मध्ये येतात. बरोबर. म्हणून आणि हे जे आहेत बघा, हा जो साठा, हे साठा, त्यानंतर हे ठेवी असतात बँकेतल्या, त्यानंतर चलन, हे कोणाकडून निर्गमित केलं जातं किंवा नियंत्रित RBI कडून याचं निर्गमन होतं. बरोबर. म्हणून याला काय म्हटलं जातं तर संचित पैसा असं म्हटला जातो. हा साठ्याच्या स्वरूपात असतो. M0 मधला पैसा जो असतो साठ्याच्या स्वरूपात असतो. त्याच प्रकारे बघा पुढचं M0 संदर्भात ज्या संकल्पना आहेत लक्षात ठेवायचं. M0 याला आपण उच्च क्षमतेचा पैसा सुद्धा म्हणतो. उच्च क्षमतेचा पैसा. M0 ला आपण उच्च क्षमतेचा पैसा सुद्धा म्हणतो. लक्षात ठेवा. ठीक आहे. बघा, मग M0 ला काय तर आपण सांगू शकतो उच्च क्षमतेचा पैसा कशासाठी म्हणतात तर याच्यामध्ये आपण बघतो चलनी नोटा व नाण्यांचा समावेश असतो, रिझर्व्ह बँकेतील ठेवींचा समावेश असतो आणि बँकेतील रोख साठा किंवा सरकार. बरोबर. म्हणजे सरकार व रिझर्व्ह बँकेने निर्माण केलेल्या चलनाला ह्या काय केला जातो त्याला उच्च क्षमतेचा पैसा म्हणतो. कारण ह्याची निर्मिती कोणाकडून होते, एक तर सरकारकडून किंवा RBI कडून. म्हणून ह्याला उच्च क्षमतेचा पैसा असं म्हटलं जातं. मग कोणती कारणं आहेत की त्याच्यामुळं हा M0 जो आहे तो उच्च क्षमतेचा पैसा तयार होतो, तर याची कारणं सुद्धा आपण माहिती पाहिजेत. ठीक आहे. तर बघा, पहिलं कारण म्हणजे M0च्या मागणी आणि पुरवठ्यावरून, M0च्या मागणी व पुरवठ्यावरून पैशाचा पुरवठा ठरतो. बरोबर ना. आधी आपण बघितलं होतं M0 तयार झाल्यावरच M1, M2 या संकल्पना तयार होतात. ठीक आहे. म्हणून M0 ला जो आहे उच्च क्षमतेचा पैसा म्हटला जातो. ठीक आहे. त्याच प्रकारे दुसरं कारण काय तर बघा, सरकार किंवा रिझर्व्ह बँकेने निर्माण केलेल्या या चलनाला विशिष्ट साठ्याचा आधार असतो. बरोबर. म्हणजे बघा, तर हे जे आहे सरकार किंवा RBI द्वारे तयार होतात, ह्याला काय दुसरं कारण काय तर विशिष्ट साठ्याचा आधार असतो. विशिष्ट साठ्याचा आधार असतो, हे लक्षात ठेवायचं. बघा, सरकारने किंवा RBIने तयार केलेल्या या पैशाला विशिष्ट साठ्याचा आधार असतो, हे लक्षात ठेवायचं. बरोबर. मग बघा, 1956 पासून किमान निधी पद्धतीनुसार, बघा किमान निधी पद्धतीनुसार बघा RBI कडे 200 कोटी
बघा आरबीआय कडे 200 कोटी जे आहे ना किमान निधी रक्कम ही राखून ठेवली जाते. बघा 1956 पासून आरबीआय मध्ये मिनिमम रिझर्व्ह सिस्टम पद्धतीनुसार 200 कोटी किमान निधी राखून ठेवला जातो, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा जी नाणी असतात, नाणी व रुपया, बघा नाणी आणि रुपया ही यांचं जे निर्गमन करणं हे कोणाचं कार्य असतं तर सरकारचं, बरोबर. आणि ज्या चलनी नोटा आहेत, चलनी नोटा ह्या कोणाकडून अधिकृत केल्या जातात तर ह्या आरबीआय कडून अधिकृत केल्या जातात, बरोबर. सो हे सरकारचं दायित्व असतं आणि हे आरबीआयचं दायित्व असतं. यामुळे आपण आणि हे दोन्हीही M0चा भाग आहेत, म्हणून M0ला आपण काय तर हाय पॉवर मनी म्हणतो. त्याच प्रकारे बघा लक्षात घ्या, शेवटचं याचं कारण लक्षात घ्या, M0 मुळे बघा M0 मुळे पैशाच्या पुरवठ्यात वाढ होते. बघा M0 मुळे पैशाच्या पुरवठ्यात अंतिमतः वाढ होते, अंतिमतः वाढ होऊन पतनिर्मिती शक्य असते. म्हणजे कसं तर बघा जर हा M0 तयार झालाच नाही, M0 तयार झाला म्हणजेच काय तर बघा M0 म्हणजेच काय आरबीआय कडे पैसा आला नाही किंवा मग लोकांकडे चलनी नोटा जे चलन निर्माण झालं नाही किंवा मग इतर साठा आला नाही, तर बरोबर तर हा जो पैसा आहे हा पैसा बँकांमध्ये ज्या ठेवी संदर्भात तो जाऊ शकत नाही. कारण लोकांकडे बँकांमध्ये ठेवी ठेवतात कोण तर जे लोक असतात, जी जनता असते, ज्यांच्याकडे त्या चलनी नोटा असतात त्याच ते बँकेमध्ये ठेवतात. मग बँकेमध्ये त्यांच्याकडे जर पैसा आला नाही तर ते बँकेत ठेवू शकणार नाही आणि बँकेत जर त्यांनी ठेवलंच नाही तर मग M1 M2 आणि M3 ही जी यांची निर्मिती होण्याची संभावना येत नाही, बरोबर. म्हणून जो M0 आहे त्याला आपण उच्च क्षमतेचा पैसा म्हणतो, ठीक आहे, उच्च क्षमतेचा पैसा म्हणतो. त्याच प्रकारे उच्च शक्तीचा पैसा, शक्तिशाली पैसा, उच्च समर्थित पैसा, ठीक आहे, जननक्षम पैसा, ह्या अशा पद्धतीने आपण M0ला हे संकल्पना वापरतो, ठीक आहे. सो M0ला आपण काय म्हणतो तर पायाभूत पैसा म्हणतो, M0ला आपण संचित पैसा म्हणतो आणि M0ला आपण तर उच्च क्षमतेचा पैसा असं म्हणतो. त्यानंतर बघा तर M1 म्हणजे संकुचित पैसा. बघा M1 म्हणजे काय तर संकुचित पैसा. बघा कोणाला आपण संकुचित पैसा म्हणतो तर M1 ला. मग का M1 ला आपण संकुचित पैसा म्हणतो तर आपण बघितलं M1 या संकल्पनेमध्ये काय येतं चलनी नोटा व नाणी, ठीक आहे. त्यानंतर M1 मध्ये आरबीआय मधील इतर ठेवी येतात. त्याच प्रकारे याच्यामध्ये येतं काय तर मागणी ठेवी येतात, ठीक आहे. बघा याच्यामध्ये चलनी नोटा येतात तर चलनी नोटामधून पतनिर्मिती अशक्य असते. आरबीआय मधील इतर ठेवी असतात याच्यामधून पतनिर्मिती होऊ शकत नाही आणि मागणी ठेवी याच्यामध्ये अल्प प्रमाणात असते, बरोबर ना, अल्प प्रमाणात. म्हणून यांच्यामधून जर आपण बघितलं चलनी नोटा त्यानंतर मागणी ठेवी, ठीक आहे, या बँकांकेवळ केवळ मागणी ठेवी मोजत असल्यामुळं या ठेवींमध्ये पतनिर्मिती क्षमता कशी असते तर कमी असते. त्यामुळं M1 ला काय म्हणतात संकुचित पैसा म्हणतात. मग विस्तृत पैसा कोणाला म्हणणार बरोबर. मग बघा M1 ला जर संकुचित पैसा म्हणतात तर M3 ला विस्तृत पैसा म्हणतात. काय म्हणतात विस्तृत पैसा. सो याच्यामधून ती पतनिर्मिती होते, तीव्र पतनिर्मिती होते. आपण बघितलं तीव्र पतनिर्मिती करण्याची क्षमता कोणाची असते तर M3 ची असते. म्हणून M3 ला विस्तृत पैसा म्हणतात आणि M1 ला नॅरो मनी म्हणतात, हे लक्षात ठेवायचं, ठीक आहे. सो त्यानंतर आपल्याला पुढची संकल्पना बघायची आहे ती म्हणजे पैशाची गुणाकार पद्धत. पैशाची गुणाकार पद्धत, ओके. बघा सो पैशाची गुणाकार पद्धत म्हणजे काय तर किती पायाभूत पैसा वाढला, बरोबर. बघा किती पायाभूत पैसा वाढला की किती पैशाचा पुरवठा वाढतो यालाच पैशाची गुणाकार पद्धत म्हणतात. म्हणजे काय तर लक्षात घ्या किती पायाभूत पैसा वाढला, किती पायाभूत पैसा वाढला की किती पैशाचा पुरवठा होतो, की किती पैशाचा पुरवठा होतो, बरोबर. ह्यालाच काय म्हणतात तर पैसा गुणक म्हणतात, ठीक आहे. म्हणजेच काय तर पैसा गुणक म्हणजे
तर बघा पैसा गुणक म्हणजे काय, पैसा गुणक बरोबर पैशाचा पुरवठा भागिले पायाभूत पैसा, पैशाचा पुरवठा भागिले पायाभूत पैसा म्हणजेच बघा म्हणजेच पैसा गुणक होय, हे लक्षात ठेवायचं. म्हणजेच बघा जर पैसा गुणकला आपण एम मानलं आणि पैशाच्या पुरवठ्याला आपण एम मानला आणि पायाभूत पैशाला आपण M0 मानलं तर हे यांचं सूत्र तयार होतं. जसं की हे जे आहे सूत्र तयार होतं लक्षात. ओके, तो पैसा गुणक म्हणजे काय तर एम पैशाचा पुरवठा भागिले पैशाचा पैसा पायाभूत पैसा याला आपण पैसा गुणक म्हणतो. मग हा पैसा गुणक आहे. ठीक आहे, नुसार काय तर हा जो पैसा म्हणजे एम हा कशामुळे वाढू शकतो, कशामुळे याच्यामध्ये वाढ होणार बरोबर, ते पॉईंट आपल्याला इथे डिस्कस करायचं. ठीक आहे, मग बघा जर एम वाढला, ठीक आहे, एम म्हणजे काय तर पैशाचा पुरवठा, जर एम म्हणजे पैशाचा पुरवठा जर वाढला, ठीक आहे, एम वाढला तर काय होतं बघा, एम वाढला तर पैसा गुणक वाढू शकतो. म्हणजे बघा आता एम हा अंशस्थानी आहे, लक्षात घ्या एम हा अंशस्थानी आहे म्हणजे हा जितका मोठा राहील आणि हा जो M0 जितका छोटा राहील तितका काय होणार आहे पैसा गुणक वाढणार आहे, हे लक्षात ठेवायचं बरोबर. पण लोकांनी अधिकाधिक पैसे बँकांमध्ये ठेवले, म्हणजे एम कसा वाढेल बरोबर, एम कसा वाढेल पैशाचा पुरवठा, तर लोकांनी अधिकाधिक पैसे बँकांमध्ये ठेवले. त्याच प्रकारे जे आहेत जे बघा हे लोक आहेत यांनी अधिकाधिक पैसे कुठे ठेवले बँकांमध्ये ठेवले. त्याच प्रकारे बघा आरबीआय जो आहे याचा जो CRR किंवा जो SLR आहे, SLR जर कमी केला बघा, आरबीआयचा SLR CRR कमी झाला किंवा बँकांकडील रोख साठा कमी केला म्हणजे तो SLR, आरबीआय कडील साठा कोणता CRR आणि बँकांकडील रोख साठा SLR हा जर कमी केला तर एम वाढतो. ठीक आहे, कारण जर हा साठा SLR जर जास्त प्रमाणात वाढवला तर मग पायाभूत पैसा वाढतो बरोबर, CRR वाढवला तरी पायाभूत पैसा वाढतो. लोकांनी जर पैसे बँकेमध्ये ठेवलेच नाही तरी पायाभूत पैसा वाढतो आणि आपल्या जर पायाभूत पैसा वाढतो तर पैसा गुणक कसा होईल कमी होईल, या सूत्रानुसार लक्षात घ्या. म्हणून एम वाढला पाहिजे, पैशाचा पुरवठा वाढला पाहिजे आणि त्यासाठी कोणत्या गोष्टी झाल्या पाहिजेत. पहिलं म्हणजे आयोग बघा आयोगाने ह्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, तो पहिलं म्हणजे लोकांनी अधिकाधिक पैसे आरबीआय मध्ये ठेवले पाहिजेत. त्यानंतर जो CRR चा प्रमाण आहे आरबीआय मधील तो कमी झाला पाहिजे, तो कमी केला पाहिजे आणि SLR चा प्रमाण जो सुद्धा कमी केला पाहिजे, हे लक्षात ठेवा. मग SLR म्हणजे काय तर बँकांकडील रोख साठा आणि CRR म्हणजे आरबीआय मधील बँकांचा रोख साठा बरोबर, सगळ्या या लक्षात ठेवायचं. तर एम वाढेल. त्याच प्रकारे M0 कमी केला, M0 कमी केल्यास म्हणजेच काय तर कमी केलं म्हणजे ह्याला पण हेच कारण लक्षात ठेवायचं. लोकांमध्ये जर जास्त पैसा आरबीआय मध्ये ठेवला तर त्या ठिकाणी M0 म्हणजे बँकांमध्ये मुदतच्या स्वरूपात कर्ज ठेवला बरोबर, मुदतच्या स्वरूपात, ठीक आहे बघा मुदत ठेवीच्या स्वरूपात जर पैसे ठेवले तर काय होतो M0 कमी होतो. SLR CRR कमी केला तरी M0 कमी होतो, हे लक्षात ठेवायचं. ठीक, M0 कमी झाला तरी M वाढणार. ठीक, हे लक्षात ठेवायचं. तर मग लक्षात ठेवा या पैसा गुणकाची आवश्यकता काय, पैसा गुणक बरोबर आपण अभ्यासतो पण याची आवश्यकता काय बरोबर, आवश्यकता काय तर लक्षात घ्या पैसा गुणक काढल्यामुळं पहिली गोष्ट म्हणजे जे चलन मार्केटमध्ये जे चलन आहे ते पुरेसे आहे का, जे चलन आरबीआय द्वारे निर्माण केलं जातं ते पुरेसे आहे का याची माहिती आरबीआयला मिळते. त्यानंतर बघा दुसरं काय तर बँकांकडून किती पतनिर्मिती होते, बँकांकडून किती पतनिर्मिती केली जाते याची माहिती सुद्धा आयोगाला मिळते आणि याचा चलनवाढीवर काय परिणाम होतो, पतनिर्मितीचा चलनवाढीवर परिणाम काय होतो याची उत्तरे ही पैसा गुणकाच्या स्वरूपात म्हणजे पैसा गुणक काढल्याने आरबीआयला मिळतात. ठीक आहे, आरबीआयची चलन निर्मिती CRR SLR संबंधीचे निर्णय घेण्याच्या संदर्भात जे माहिती असते ती ह्या पैसा गुणक मुळे आरबीआयला मिळते, म्हणून पैसा गुणक आरबीआय नेहमी काढतो. ठीक आहे, तर बघा अशा पद्धतीने मित्रांनो ह्या लेक्चरमध्ये आपण पैसा म्हणजे काय या पैसे संदर्भात आयोगाने विचारलेल्या ज्या पण घडामोडी आहेत त्यावर आपण रिव्हिजन केलं. त्याच प्रकारे पैशाचा साठा बरोबर,
याच्या संदर्भात जेवढ्या पण पॉईंट्स महत्त्वाचे आहेत एक्झामच्या दृष्टीने ते आपण या ठिकाणी कव्हर केले. आय होप की तुम्हाला ते समजले असतील आणि तुम्ही माझ्यासोबतच या सर्व पॉईंटच्या रनिंग नोट काढल्या. बघा, जरुरी नाही की ते चांगल्या झालं पाहिजे, तुम्हाला आता रिव्हिजन करायचं, त्यामुळे तुम्ही रफमध्ये सुद्धा शॉर्टमध्ये पटापट लिहून काढलं आणि मेमोराईज केलं तरी ते आपल्यासाठी खूप इफेक्टिव्ह होणार आहे. म्हणून जास्तीत जास्त लक्षात घ्या, या ठिकाणी आपण या गोष्टी शॉर्टमध्ये काढायच्या आणि मेमोराईज करत राहायचे. बघा, याच्यानंतर आपण प्रत्येक टॉपिकवर विस्तृत लेक्चर घेणार आहोत. जेव्हा आपली पूर्वपरीक्षा संपते त्याच्यानंतर ज्यांचा टार्गेट जो 2026ची एक्झाम आहे, कारण 2025ची लगेच असणार आहे, ठीक आहे. तर ज्यांचा टार्गेट जे बिगिनर्स आहेत किंवा ज्यांनी आत्ताच सुरुवात केली आहे की ज्यांच्यासाठी ज्यांना 2026-2027चा एक्झाम टार्गेट करायचं आहे किंवा 2027 कोणती पण त्या ठिकाणी कंबाईनची असो किंवा मग राज्यसेवाची डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असो, बरोबर. तर आपण याच्यानंतर बघा राज्यसेवेसाठी एक वेगळा लेक्चर घेणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आवश्यकता असते. त्या संदर्भात आपण त्या ठिकाणी आन्सर रायटिंगच्या अनुषंगाने प्रश्न टॉपिक डिस्कस करणार आणि कंबाईनच्या दृष्टीने किंवा ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टीने हे पॉईंट वेगळ्या सिरीज सुरू होणार आहे, बरोबर. त्यावेळी आपण प्रत्येक टॉपिक डिटेलमध्ये अभ्यासणार. या ठिकाणी तर अतिशय डिटेलमध्ये अभ्यासावं लागणार आहे या ठिकाणी सुद्धा, आणि ह्याच्या नोट्स सुद्धा आपण त्यावेळी आवडणार. त्यावेळी तुम्ही जर नोट्स लिहून नाही घेतले तरी चालतील, पण ज्यावेळी आपल्याला काय करायचं, आपण रिव्हिजन करतोय तर रिव्हिजनच्या दृष्टीने आपल्याला या जशा आपण हाताखालून जरी त्या गेल्या पाहिजेत, रफ का होईना पण आपल्या हाताकडून गेला पाहिजेत, त्यामुळे आपल्याला एक्झाममध्ये ते डायरेक्ट रिफ्लेक्ट होते. सो ओके, सो अशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर या पॉईंटमध्ये आपण हे दोन पॉईंट डिस्कस केले. आय होप की तुम्ही त्या चांगल्या प्रकारे समजून घेतले, ठीक आहे. जर पुन्हा तुम्हाला समजून आले नसतील तर पुन्हा फास्ट फॉरवर्डमध्ये हा लेक्चर तुम्ही पुन्हा बघा आणि मग ते चांगल्या प्रकारे समजू. या ठिकाणी आपण सांगतो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण जो कर प्रणाली आहे, ठीक आहे, टॅक्स, त्या संदर्भात आपण आढावा घेणार आहोत आणि तो पण कारण तो सुद्धा टॉपिक कोणता आहे आणि समजणं आणि लक्षात राहणं महत्त्वाचं आहे. ते सुद्धा आपण कव्हर करू. या ठिकाणी आपण थांबतोय. तर बघा मित्रांनो, आपल्या व्हिडिओचा कंटेंट तुम्हाला आवडला असेल, आपल्या शिकवण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा. त्याचप्रकारे तुमचे सजेशन्स, तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कमेंटद्वारे कळवा, जेणेकरून मला आपल्या ह्या सिरीजसाठी अजून काही इफेक्टिव्ह गोष्टी करण्यासाठी मदत होईल. आणि आत्तापर्यंत तुम्ही आपल्या या स्टडी फर्स्ट MPSCच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त आपल्या चॅनलला आपला व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थी जे स्पर्धा परीक्षा देऊ पाहत आहेत त्यांना त्यांच्या अभ्यासामध्ये मदत होईल, एक्झाम ओरिएंटेड थिंकिंग डेव्हलप होण्यासाठी मदत होईल. सो हे तुम्ही नक्कीच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा, ठीक आहे. सो एवढं तुम्ही माझ्यासाठी करू शकता. आपण ही जी सिरीज सुरू केली आहे त्यामध्ये तुमचं सुद्धा योगदान असू द्या आणि तुम्ही सुद्धा शेअर करा जास्तीत जास्त आणि तुमचं कमेंट सुद्धा करा. या ठिकाणी आपण थांबतोय. थँक्यू व्हेरी मच.